ब्लॉगमध्ये येणार नाही, व्हिडिओत येणार नाही, हे काय म्हणजे गोष्ट? मेन कारण ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये येणार नाही म्हणते म्हणजे याचं कारण गाईज तुम्ही हिच्याविषयी कमेंट करताय ती आहे. गाडी एकटाच चालवला आतून. आता काय माहिती इकडे येतोय का कुठे जातोय का शेतात नाही. म्हणजे आता आम्ही तुम्हाला सगळं मनातलं सांगतोय, मग तुम्ही कमेंट तशा विचार करून थोडं करत जावा. गाईज ही तुम्हाला दिसते तशी नाही सोपी, आपले एवढं शांत भोळी दिसते तशी नाही, लई चॅप्टर बंडी आहे. आज एकदम खुशीची गोष्ट झाल्या म्हणजे ते म्हणजे अनन्या मंगळे इंस्टाग्रामला 500K कंप्लीट झालेले आहेत. बर्थडे आहे त्याचा, हॅपी बर्थडे करा सगळेजण विश आज. सो हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग अँड कसं काय. तर गाईज आता मी चाललोय सियाला सोडायला. सिया रेडी झाल्या पूर्णपणे स्वेटर बिटर घालून. फॅन पण उठलाय बघा. मी सियाला सोडून आलो आणि इथं बघा मम्मी काय करायला जळण तोडत बसले. बम साठी छोटे छोटे लाकड तोडत बसले. वाया नाही घालवायचं, ते बम मध्ये घालवायचं. तुला कोण घेऊन नाही गेला मग? मी सियाला सोडायला गेलतो. होय होय, तुला घेऊन नाही, थंडी खूप आहे. ते बांधलंयस, परत नेक्स्ट टाइम नेतो. उद्या उद्या बर बर. तर काय अनन्याचं काय सुरू आहे? हा भाजीचं, भाजी आणलेली. चहा कुठे संपला चहा? हा एवढाच राहिलाय. याला हातला वाटायला गरम गरम भारी वाटायला. काय स्कूल आहे तुझी? स्कूल सुरू झाली तू उठते का बघूया. आता मस्त उठतेस तू. तुझी स्कूल चालू होते तेव्हा उठायचं. हा गाईज आता सागर आलाय बघा गाडी घेऊन. सो आम्ही जरा चाललोय राऊंडला. हा राऊंड मारायला ठेवू ना काय पुढं. गाईज आता नाता आलता बघा, पातेले ठेवले. पातेल राहिले होते आमचे त्या दिवशी. किती दिवस झाले? हा बर्थडे आहे त्याचा, हॅपी बर्थडे करा सगळेजण विश आज. एकदम अचानक नाम दिसले बर्थडेच म्हणतोय रे आपण, काय बर्थडे काय. तर चला भांडी तर दिले पातेले. आज आम्ही द्यायला सागर बिगर गाडी घेऊन जाणार होतो, तेवढ्यात तो म्हणला मी पण इथंच आहे घेऊन जातो. मग गाडीत घेऊन गेला. तर अतुल गाडी शिकायला लागलाय. ह्या मोकळ्या मैदानात आलोय आम्ही शिकायला गाडी. विषय तेच झाला ना, म्हणून म्हटलं मी की पहिला क्लच करून गाडी गिअर कमी करून तुला गिअर टाका बोलतात. तर गाईज आता आम्ही बाहेर थांबले. म्हणलं तू एकटाच चालव जरा धाडस वाढवायसाठी. तिकडे बघा गाडी एकटाच चालवला आतून. आता काय माहिती इकडे येतोय का कुठे जातोय का शेतात घेऊन काय माहित नाही. ए तू 2 दगड कशी लावलायस ती? पहिला दगड सांग फक्त. जाऊ दे. त्या रिव्हर्स गिअर शिकवायला आलाय आता. रिव्हर्स गाडी कशी घ्यायची तर आरशात बघून घ्यायची. हा हळूहळू. सागरची मुलगी बघा सागरवाणी दिसते. हा सेम. हा सेम टू सेम आहे ना. चला आता मी तुला कॅरी बॅग मध्ये देतो. हा लस्सी. हा हे कॅरी बॅग घेऊन जातो. लस्सी घेतल्या श्रद्धासाठी. काहीच बघा आता आम्ही येताना हे घेऊन आलोय मेदूवडा, इडली आणि डोसा. हे जरा सांडले हो इडली बघ थोडस. ह्यातलं सांबार थोडस लागलंय त्याला. हुशार. डोसा कोण खाणार आहे? वा फॉर्मॅलिटी कर रे. डोसा स्वतः जाणार ऑर्डर करायला लावले आणि घरात जेवण म्हणून वरण बोलत्या. ऍक्च्युली आम्ही मगाशीच खाना होतो येताना सागर असताना. सो पण आम्हाला त्याला अचानक घाईत फोन आला, जायचं होतं अर्जंटमध्ये. मग म्हणलं येता येता लस्सी घेतली. लस्सी दिली सागरच्या मुलगीला. ते शाळेतनं आणले का येताना स्कूलमधनं. आणि मग आता आम्ही भूक लय लागलेली, नाश्ता करायचा होता तर कळला नाही. आम्ही आता डोसा वगैरे सगळे घेऊन आले. इडली खातो. मला लय खावट आले, भूक लय लागले. आता पहिला खातो आणि मग नंतर मस्त. तुम्ही पण या इडली खायला. आपल्या इडली मोठी जम्बो इडली एवढी मोठी 10 रुपये एक इडली मिळते. एवढी असते इडली एक. आणि सांबर वगैरे मग तिथनंच आणली जाऊन पार्सल. डोसा सुराय खायचं गायच. इथं आम्ही इडली वडा मेदू वडा घेतलाय. तर चला गाईज आता आम्ही खातो. आणि दीदी पण यायला लागल्या. आणि दीदी पण यायला लागल्या व्हॅनला घेऊन. अरे
प्लॅन झाला शेतात जायचं, पण अचानक कॅन्सल केला आम्ही, कामं होती म्हणून. आणि आता खाल्लो आणि आतून चाललंय आता सियाला आणायला. सियाला काईट दिले, आपल्या घरी होतं हे लास्ट इयरचं, आणि हे एकदम वर जाऊन आले ना, हे वर जाऊन आले माहिती त्याने. सिया किती वर गेलते एकदा. तर आता हे पतंग उडवायला कसं आंबे तर आले काहीच बघा. जस्ट मम्मी आणि पप्पा काय आले, जळ आणले. आज एकदम खुशीची गोष्ट झाल्या, म्हणजे अनन्या मंगळे इंस्टाग्रामला 500K कंप्लीट झालेले आहेत फायनली आज. सो तुम्ही सगळेजण कॉंग्रॅच्युलेशन म्हणताय, थँक्यू सो मच. असंच तुमचा सपोर्ट राहू दे, तुमचा सपोर्ट आहे म्हणून तर एवढं होतंय. आणि एकदम भारी भारी व्हिडिओ तुम्हाला येणारच आहेत, सो कंटिन्यू बघत राहा. आणि गाईज महत्वाचं म्हणजे आज मम्मी पप्पा गेले होते शेतात, म्हणजे आज नाही रोजच चालल्यात तसं, कारण की आपल्या शेतात काय तर लावायचं. आता ह्या थंडीच्या ह्याच्यात काय काय लावतात मी तुम्हाला आता नाही सांगणार काय लावणार आहे. थंडीच्या मोसममध्ये काय लावतात हे तुम्हाला माहीत असेल. ज्याला कोणाला माहीत आहे तुम्ही नक्की सांगा. मी आता सस्पेन्स होतो थोडं. सो त्यासाठी एवढे दिवस झाला सारखं रोज चालल्यात गवत वगैरे काढायला. तर आता त्यांनी काढून त्याचे हात दुखायल्यात. त्यामुळं आता आज दोन बायका लावल्या होत्या. सो 2 बायकांनी अर्ध गवत काढले, अर्ध मम्मी पप्पानेच काढलं शेतातलं, अर्धा आता त्यांनी काढला आणि थोडा एक पट्टा राहिला अजून. सो ते निघाल्यानंतर मग ट्रॅक्टरचा यूज येणार आहे. पहिला गवत काढायचं कारण म्हणजे ट्रॅक्टरनंच काढलं असतं, पण आम्हाला एक आमचे ओळखीचे आहेत जवळचे, त्यांनी सांगितलं की गवत असं काढू दे खुरप्यानं, ट्रॅक्टरनं काढले की त्यातच बी पडून परत ते लगेच उगवते, त्यापेक्षा हातानं काढलेलं बरं, म्हणजे हे बरोबर आहे. मग त्यामुळे आम्ही हातानं काढावले उपडून, आणि ते काढल्यानंतर मग ट्रॅक्टरनं करणार. सो हे काम सुरू आहे आता. गाईज ही तुम्हाला दिसते तशी नाही सोपी, आपले एवढी शांत भोळी दिसते तशी नाही, लई चॅप्टर बंडी आहे. काय म्हणालेस? मी ब्लॉग मध्ये नाही येणार आता उद्यापासून. का आता काय झालं? ब्लॉग मध्ये येणार नाही, व्हिडिओत येणार नाही, ही काय म्हणजे गोष्ट? मेन कारण ब्लॉग मध्ये व्हिडिओ मध्ये येणार नाही म्हणते, म्हणजे याचं कारण गाईज तुम्ही हिच्याविषयी कमेंट करताय ते आहे. काय झालं? काय झालं? काय व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये मला घेऊ नका म्हणाल्या गाईज. याचं मेन रिझन तुम्हाला सांगतो, तुम्ही कमेंट करता येते आहे की म्हणजे तिच्याविषयी तुम्ही अशी कमेंट केली आहे, एक कमेंट आहे, बाकीच्या तर चांगल्याच आहेत, पण एक कमेंट अशा केल्यात की खरंच मला पण ते वाचल्यावर कसं वाटलं. म्हणजे आता आम्ही तुम्हाला सगळं मनातलं सांगतोय, मग तुम्ही कमेंट तशा विचार करून थोडा करत जावा. काही हिला कमेंट काय केलंय सांगा? हिला कमेंट काय केल्यात, ही ब्लॉग आणि व्हिडिओमध्ये येणार नाही म्हणाल्या, हट्ट धरल्या, मला व्हिडिओत नाही यायचं, मला ब्लॉगमध्ये नाही यायचं. मी आता कसं तर हिला आणून बसवले. काय कमेंट केल्या तर कमेंट असं केलं की ब्युटिफुल. आता ब्युटिफुल कोण ब्युटिफुल कमेंट कोण करते? मीच कमेंट बघितलं, एकदम हैराण झालो. गुड नाईट, बाय. काळजी घेत राहा सगळेजण, घरच्यांची काळजी घ्या सगळेजण. कुठं लांब असेल तर घरच्यांसोबत बोलत जावा, कॉन्टॅक्टमध्ये राहा. म्हणजे कसं आहे, एकच लाईफ आहे, आनंदी राहा. सो चला, आजचा ब्लॉग आता आपण इथंच म्हणतो. बाय.